नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत की पोस्टमॅनमध्ये वर्कस्पेस कशी क्रिएट करायची. सो वर्कस्पेस बेसिकली काय असतं, की आता तुम्ही जर का एका मल्टिपल प्रोजेक्ट्सवरती काम करत आहात ॲज अ फ्रीलॅन्सर, तर त्या केसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वर्कस्पेसेस ठेवायला लागतात. असं करता येत नाही की तुम्ही एकच वर्कस्पेसमध्ये सगळ्या काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत, सगळे कलेक्शन्स बनवले आहेत आणि उद्या जर का क्लायंटनी मागितलं, की मला ती वर्कस्पेस शेअर करा किंवा पर्टिक्युलर मला तो कलेक्शन शेअर करा ऑन यू नो पोस्टमॅन. तर ते करण्यासाठी मग अगेन तुम्हाला एक्सपोर्ट टू जेसन करावं लागेल आणि मग शेअर करावं लागेल. तर दॅट इज नॉट द राईट वे टू डू इट. जर का तुम्ही पोस्टमॅन वापरत असाल तर. सो द राईट वे विल बी की तुम्ही वर्कस्पेस क्रिएट करत चला. आता ह्याचं खूप मल्टिपल रिझन्स आहेत वर्कस्पेसच्या पर्टिक्युलर टॉपिकवरती, की आपण वर्कस्पेस जेव्हा क्रिएट करतो, मी एकदा दाखवतो तुम्हाला, की आता इकडे सगळ्यात पहिली गोष्ट तर आपल्याकडे टेम्पलेट्स आहेत. म्हणजे बाय डिफॉल्ट पोस्टमॅननी दिलेले काही टेम्पलेट्स आहेत, त्याचा यूज करू शकतो आपण. पण लेट्स से की मला एक ब्लँक पर्टिक्युलर वर्कस्पेस बनवायची आहे. तर मी इकडे ब्लँक सिलेक्ट केलं आणि नेक्स्ट क्लिक केलं. आता इथे तुम्ही बघाल तर इकडे काही मल्टिपल ऑप्शन्स आहेत. इंटर्नल टीमसाठी आपल्याला बनवायचं आहे का, किंवा पार्टनरसाठी करायचं आहे का, किंवा पब्लिकली ती वर्कस्पेस असेल ज्याच्यामध्ये तुम्ही कुठला ओपन सोर्स प्रोजेक्टवरती काम करत आहात आणि त्या केसमध्ये पब्लिकली तुम्हाला ती पर्टिक्युलर वर्कस्पेस आहे ती ॲक्सेसेबल ठेवायची आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही हे पब्लिकली ठेवू शकता. पण मोस्टली जर का तुम्ही कधीही ॲज अ फ्रीलान्सर काम करत आहात, तर त्यावेळेला तुम्ही पब्लिक जनरली नाही करणार, ठीक आहे. सो आयदर तुम्ही ठेवू शकता इंटर्नल किंवा मग पार्टनर, पण 99% केसेसमध्ये ते इंटर्नलच असतं. कारण आपण इंटर्नली काम करतोय आणि त्याच्यानंतर आपलं काम कंप्लीट झालं, प्रोजेक्ट कंप्लीट झालं, की नंतर आपण क्लायंटला हँडओव्हर करतो. तर त्या केसमध्ये इंटर्नल ठेवलं आणि मी इकडे तर फॉर एक्झाम्पल मी क्लायंट 1 म्हणून त्याचं नाव दिलं. जो पण तुमचा काही क्लायंट असेल, तुम्ही इकडे ते नाव दिलं आणि त्यानंतर इकडे खालती एक ऑप्शन आहे, मॅनेज ॲक्सेस. तर इकडे दोन गोष्टी आहेत. एव्हरीवन इन क्रिम्सन कॉमेट 40018, म्हणजे हे पर्टिक्युलर मी आता ज्या पर्टिक्युलर एक्झिस्टिंग वर्कस्पेसमध्ये आहे आत्ता करंटली किंवा टीममध्ये आहे, त्या पर्टिक्युलर टीमच्या सगळ्या लोकांना हे ॲक्सेसिबल राहील. ऑर एल्स मी इकडे ओन्ली यू अँड इन्व्हायटेड पीपल. तर आयडियल सिनारिओ हाच असला पाहिजे, की फॉर एक्झाम्पल मी जसं बोललो, की हा तुमचा एक क्लायंट आहे ज्याने तुम्हाला सांगितलं आहे की बाबा मला एक बॅकएंड बनवून दे, API बनवून दे मोबाईल ॲपसाठी. तर ई-कॉमर्सची एक्झाम्पल घेऊ आपण, की ते ई-कॉमर्सची ॲप्लिकेशन बनवायला सांगितली तुम्हाला आणि बॅकएंड बनवायला सांगितलं. तर बॅकएंडसाठी तुम्ही पूर्ण API वगैरे बनवले आणि नंतर मग ॲप डेव्हलपरला वगैरे हँडओव्हर केलं. तर त्या सिनारिओमध्ये इकडे तुम्ही असाल स्वतः हू हॅज ॲक्च्युअली डेव्हलप द API, आणि त्याच्यानंतर ज्याला तुम्ही शेअर करणार आहात तो असू शकतो, ठीक आहे. आणि मे बी याच्यामध्ये क्लायंट पण असू शकतो. ज्याला तुम्ही इन्व्हाइट कराल त्याला ही पर्टिक्युलर वर्कस्पेस ॲक्सेसेबल राहील. ओके. आता ते मी पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवीन, की ह्या क्रिएट केलेल्या वर्कस्पेसमध्ये आपण कलेक्शन्स कसे क्रिएट करू. एक हवं तर बेस्ट सिनॅरिओ हाच बनेल, की आपण ई-कॉमर्सचं एक्झाम्पल घेऊ, की ई-कॉमर्समध्ये जनरल बऱ्याचशा गोष्टी असतात, ज्याच्यामुळे मला एक्सप्लेन पण तुम्हाला नीटपैकी करता येईल, की काय काय पॉसिबल वेज आहेत ज्याचा यूज करून आपण हे पूर्ण पोस्टमॅनचं जे कलेक्शन आहे ते अंडरस्टँड करू शकतो. तर आत्ताच्या टॉपिकमध्ये जे आहे ते वर्कस्पेसवरती आहे. देअरफॉर लेट्स फोकस ऑन दिस. यामध्ये मी हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि कंटिन्यू करतो. सो आता मी जसं कंटिन्यू करीन, तर माझी ही पर्टिक्युलर वर्कस्पेस इकडे क्रिएट झालेली आहे आणि इकडे एक छोटंसं आयकॉन आलेलं असेल बघा, इंटर्नल वर्कस्पेस. इकडे इंटर्नल वर्कस्पेस आहे, पण इकडे एक दुसरा आयकॉन आहे, दॅट इज की माझी जी करंट टीम आहे, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर टीमसोबत ही पर्टिक्युलर वर्कस्पेस जी आहे ती शेअर्ड असणार आहे. तर हे एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. तर जसा वेळ येईल तसं मी तुम्हाला त्याच्यावरती परत एकदा टच करीन, की काय याचा यूज येतो. पण आत्ता समराईज जर का करायचं झालं, तर एक सिम्पल वर्कस्पेस क्रिएट कशी करतो आपण, ते मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या कलेक्शन्स आणि त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या गोष्टींवरती आपण डिस्कस करू. तर ह्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये जर का तुम्हाला काही डाऊट असेल, तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.